मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ता आणि एका समाजातील तरुणाला मारहाण करणाऱ्यांना अडवायला गेल्याच्या वादातून काही गावगुंडांकडून अपहरण करून मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे। या घटनेचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे। देशमुख यांचे मारेकरी आणि त्यांच्यासोबत या गटात सहभागी असणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की सर्व आरोपींना आणि यामागचे सूत्रधार असणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी। मारेकरी ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांना मदत करणाऱ्या लोकांना सह आरोपी करावे। बीड जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेत आरोपींच्या जातीचे लोक मोठ्या प्रमाणात असल्याने योग्य तपास होऊ शकत नाही आणि दोषींना शिक्षा होऊ नये यासाठी कमकुवत तपास केला जाऊ शकतो। ही बाब लक्षात घेता या कामी एक विशेष तपास पथक तात्काळ नेमावे। बीड जिल्ह्यातील प्रस्थापित झालेली विशिष्ट समाजाची झुंडशाही आणि त्या माध्यमातून माजवलेली दहशत मोडीत काढून नियमानुसार सर्व समाज घटकांना नियुक्त्या देण्यात याव्यात। याबाबत योग्य कारवाई करण्यात यावी, अन्यथा अशाच पद्धतीने गुंडगिरी करायची आणि दहशत माजवायची परवानगी मराठा समाजाला त्याच्या संरक्षणासाठी मिळावी अशी मागणी केली आहे। त्यावेळी संजय पाटील, सुनील भोसले, प्रशांत भोसले, राहुल पाटील, सतीश साखळकर, रवी खराडे, शरद देशमुख, विजय साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। संतोष देशमुखांना न्याय, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे। मसाजोगी येथील लोकसेवक संतोष देशमुख यांच्या खुनाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज मराठा क्रांती मोर्चातर्फे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कलेक्टरांच्या मार्फत निवेदन देण्यात आलं। या निवेदनाच्या माध्यमातून आम्हाला एकच आवाहन करायचं आहे की एका विशिष्ट समाजाकडून मराठा समाजाला बीडमध्ये ज्या पद्धतीने टार्गेट केलं जाते ते पूर्णतः चुकीचं आहे। आरोपींना पाठीशी न घालता त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सगळ्यात पहिला चार्जशीट फाईल होणं गरजेचं आहे आणि ती होत असताना पालकमंत्री असतील किंवा प्रशासनातले त्यांच्या जातीतील लोक असतील यांच्याकडून कुठेही शासकीय व्यवस्थेचा किंवा राजकीय दबावाचा वापर झाला नाही पाहिजे। याच्यासाठी एक स्वतंत्र मंत्रिगट त्या तपासासाठी स्थापन झाला पाहिजे आणि आरोपींचे आणि त्यांना मदत करणाऱ्यांचे सगळे CDR आणि गुगल लोकेशन्स या घटनेनंतरचे ऑन रेकॉर्ड आले पाहिजेत, जेणेकरून हे आरोपी सुटले नाही पाहिजेत। खून किती झाले सांगते एवढ्या मराठ्यांनी? मराठा समाजाच्या 8 ते 10 अशा पद्धतीनं लोकांच्यावर हल्ले झालेले आहेत। याशिवाय महत्त्वाचा मुद्दा एकच आहे याच्यामध्ये की हा जातीवादाचा विषय नाही। एका आमच्या दलित बांधवाला हे लोक खंडणीसाठी त्रास देत होते आणि त्या माध्यमातून एक मराठा समाजाचा सरपंच या नात्यानं किंवा या गावाचा प्रमुख म्हणून संतोष देशमुख त्या दलित बांधवावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध तिथं जाब विचारायला केले असतात, त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे। त्यामुळं खरे जातीवादी चेहरे आता उघडे झालेले आहेत आणि सरकारनं त्यांना मंत्रिपद जरी दिली असली तरी लोक दबावापुढं किंवा जनरेट्यापुढं त्यांना कायद्याचं पालन करावं लागेल, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू।